कोल्हापूर शहरामधून जी पंचगंगा वाहते त्या पंचगंगेच्या पाण्यावर हे शहर अवलंबून आहे। पण या पंचगंगेमध्ये गेले कित्येक दिवस संडासचा मैला मिसळतो, अनेक वेगवेगळे घटक मिसळतात, इंडस्ट्रीचं पाणी मिसळतं। याबाबत 1997ला कोल्हापूरच्या नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली होती। त्या जनहित याचिका दाखल करून महानगरपालिका आज अखेर कोणती कारवाई करू शकली नाही। त्याच्यानंतर प्रजासत्ताक संस्थेच्या वतीनं 2010ला कंटेम दाखल करण्यात आला। त्यानंतर इचलकरंजीच्या लोकांनी यामध्ये पीएल दाखल केली। याचा सर्व अभ्यास करून माननीय उच्च न्यायालयात यामध्ये सुनावणी सुरू आहे। यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर महानगरपालिका पार्टी आहे। महानगरपालिकेनं जे कोर्टात कागदपत्र हजर केले त्यामध्ये आम्ही STP चालू करत आहोत आणि सातत्यानं आम्ही याचे प्रयत्न करून जयंती नाला, दुधाळी नाला ह्यातनं होणारं मैला मिश्रित पाणी आम्ही थांबवून नागरिकांना स्वच्छ पाणी देतो असं ॲफिडेव्हिट घातलं होतं। पण प्रत्यक्षात STP सुरू नाही। आजही मैला मिश्रित संडासचा मैला अक्षरशः पंचगंगेत लिप्त होतो आणि अनेक नागरिक वेगवेगळ्या रोगाने व्याधीनं व्यापलेले आहेत। यामुळं आम्ही प्रजासत्ताक संस्थेच्या वतीनं प्रदूषण नियंत्रणाकडे तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगानं प्रदूषण नियंत्रण मंडळानं महानगरपालिकेची आज 18 लाखाची डिपॉझिट जप्त केलेली आहे।